छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। अरे मागच्या लोकांचा काय आवाजच येत नाही। जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील वंदन करतो। आणि आजच्या आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने 23 तारखेला भोसरीमध्ये नवीन रेकॉर्ड तयार करून निवडून येणार ते महेश दादा लांडगे। मंचावर उपस्थित अमित गोरखेजी, शत्रुघ्न काटेजी, मंगलाताई कदम, बाळासाहेब भागवत, इरफान सय्यद, नितीन काळजे, राहुल जाधव, वसंत लोंढे, शरद बोराडे, विलास मडगिरे, वसंत मोरेश्वर शेडगे, कविता आल्हाट, नारायण भरवडे, संतोष लोंढे, पोपटराव हजारे, सुरेश तात्या म्हेत्रे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, विलास डोळस, शैलाताई मुळक, विजय फुगे, विनायक मोरे, पांडाभाऊ साने, शांताराम भालेकर, निलेश नेवाळे, संभाजी शिरसाट, पोपटराव हजारे, योगिताताई नागरगोजे, अप्पा सायकर, जीतू यादव, त्याचप्रमाणे माऊली लांडे, संतोष बारणे, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी त्यांची क्षमा मागतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या देहू आळंदीचं सानिध्य लाभलेला अशा प्रकारचा हा आपला मतदारसंघ आहे। त्यामुळे पहिल्यांदा या दोनही संत श्रेष्ठांना या ठिकाणी मी नमन करतो, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपले महेश दादा हे जरी पहलवान असले, कणखर असले, तरी देखील मनाने अत्यंत हळवे आहेत। त्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली, त्यांनी तळमळ व्यक्त केली, पण महेश दादा हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तळमळ व्यक्त करून चालणार नाही, कळकळ व्यक्त करून चालणार नाही। कारण तुम्ही ज्यांच्यासोबत लढाई करतात त्यांच्या मनात केवळ मळमळ आहे। त्यामुळे ज्यांच्या मनात मळमळ आहे त्यांच्याबद्दल तळमळ दाखवून या ठिकाणी काही फायदा होणार नाही। आज आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळी झालेली कामं ही महेश दादांनी आपल्यापर्यंत पोहोचवली। शास्ती कराचा मुद्दा यापूर्वीच्या सरकारकडे वारंवार मांडला जायचा, पण तो मुद्दा सुटत नव्हता। महेश दादा माझ्याकडे आले, एका झटक्यामध्ये शास्ती कराचा मुद्दा आपण सोडवला। या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळकतदारांचा प्रश्न होता, तो आपण सोडवला। उपयोगिता शुल्काचा प्रश्न सोडवला। भामा आसखेड या ठिकाणी जॅकवेलच्या माध्यमातून पाणी देण्याच्या संदर्भात, आंध्रा धरणाचं पाणी असेल ते या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात जो प्रश्न होता तो आपण प्रश्न सोडवला। कनेक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवले, बायोडायव्हर्सिटी पार्कचा प्रश्न सोडवला, पुनर्विकासाचे प्रश्न सोडवले, वेस्ट टू वेल्थचा प्रश्न म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण या ठिकाणी केली।
एअर प्युरिफिकेशनचं काम आपण या ठिकाणी केलं. इंद्रायणी नदी त्याच्या शुद्धीकरणाचं काम आपण या ठिकाणी केलं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. या सगळ्या गोष्टीचं श्रेय महेश दादांनी मला दिलं. याचं श्रेय माझं नाही. याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते पैलवान महेश दादा लांडगेंचं श्रेय आहे. बंधू भगिनींनो, महेश दादा सातत्याने या प्रत्येक कामाचा पाठपुरावा करत राहिले. आणि दादांचं असं आहे, येऊन असा धीर गंभीर चेहरा करून बसतात की असं वाटतं काय नेमकं झालेलं आहे. आसमान तर खाली आलं नाही ना, जमीन तर फाटली नाही ना. आणि मग महेश दादांना विचारावं काय झालं, असा एवढासा चेहरा करून म्हणतात, भाऊ शास्तीकरांनी खूप त्रास होतोय, तो शास्तीकर माफ झाला पाहिजे. त्यांचा चेहरा पाहूनच आपल्याला वाटतं करून टाकावं बाबा, हे फार भयानक काहीतरी चाललेलं आहे. अशा प्रकारे असा भोळा चेहरा करून करून सगळ्या फायलींवर आमच्या सह्या या महेश दादांनी या ठिकाणी घेतल्या. पण मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलंय, मला हा माणूस मनापासून आवडतो. कारण या माणसाकडे सामान्य माणसाच्या प्रती तळमळ आहे. याच्या जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे हे एकमेव ध्येय आहे. आणि खऱ्या अर्थानं एक जी वारकरी परंपरा आपल्याकडे आहे, त्या परंपरेला साजेसं वागणं हे महेश दादाच्या ठाई ठाई आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून महेश दादा काळजी करू नका. तुमच्यावर कोणी आरोप करत असेल, अरे या महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींवरही आरोप करणारे होते. आपण किस झाड की पत्ती आहोत, आपल्यावर आरोप झाले तर चिंता करायची नाही. अरे आरोप करणाऱ्यांवर या ठिकाणी मला आवडलं, तुम्ही सांगितलं मी त्यांच्यावर आरोप करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हिंदीतली एक म्हण आहे, ती लिटरली घेऊ नका, नाहीतर लोक अलीकडच्या काळात म्हणी म्हटल्या की त्याला असा अन्वयार्थ काढतात. पण हिंदीमध्ये म्हणतात, कुत्ते भौके हजार जब हाती चले बाजार. म्हणजे कोणी कुत्राही नाही, तुम्ही हत्ती नाही. नाही तर कोणीतरी म्हणेल बघा विरोधकांना कुत्रा म्हटलं, आपल्या माणसाला हत्ती म्हटलं. पण याचा अर्थ असा आहे, काम करणाऱ्याच्या मागे अनेक लोक भुणभुण लावतात, भुकभुक लावतात, अनेक लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण चिंता करू नका, या भोसरीच्या लोकांचा जोपर्यंत तुमच्यावर विश्वास आहे तोपर्यंत तुमचा बालही कोणी बाका करू शकत नाही. ही भोसरी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो, आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याला कल्पना आहे, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या सगळ्या भागाचं चित्र 2014 नंतर आपण बदललं. आपण पाहू शकतो, मेट्रोचं काम असेल, फ्लायओव्हरचं काम असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतील, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी 2014 नंतर वेगानं आपण या ठिकाणी तयार केल्या, आपल्या समोर आहेत. इथला जो काही कंजेशनचा प्रश्न आहे तो प्रश्न दूर करण्याच्या दृष्टीने मेट्रो सोबत पीएमपीएल मध्ये 1,500 इलेक्ट्रिक बसेस आपण या ठिकाणी आणल्या. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडची पीएमपीएल जी आहे, देशातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट असलेली 2 महानगरपालिकाची ही सिस्टीम आज आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. आणि पुढच्या काळामध्ये या आपल्याला जाळ्याचं विस्तारीकरण करायचं आहे, ज्या माध्यमातून आपल्या इथे ट्रॅफिकचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहे. अलीकडच्या काळामध्ये खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारचा प्रयत्न चाललाय. मागच्या काळात यांनी फेक नरेटिव्ह चालवला, संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आता तो नरेटिव्ह संपला. राहुल गांधी एक कुठलं तरी लाल संविधान घेऊन संविधान बचाव म्हणून गेले आणि दुर्दैवाने ते पत्रकारांनी उघडून बघितलं
तर त्या संविधानामध्ये कोरी पानं होती, ते संविधानच नव्हतं, ती डायरी होती. जसं राहुल गांधीचं मनही कोरं आहे, त्याच्यामध्ये कोणाकरता संवेदना नाही, तसं त्यांच्या संविधानामध्ये देखील एकही त्या ठिकाणी संविधानाची ओळ देखील नव्हती. कोरं अशा प्रकारचं संविधान घेऊन ते संविधान बचाव करत होते. त्यांचा चेहरा उघडा पडला आणि या ठिकाणी अशाच प्रकारचे खोटे नरेटिव्ह आज पसरवले जात आहेत. आणि या खोट्या नरेटिव्हची जी फॅक्टरी तयार झाली आहे, दुर्दैवाने त्या फॅक्टरीची मालकी अलीकडच्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याकडे गेली आहे. या ठिकाणी येऊन सांगतात की आमच्या महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत, आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल. आमच्या इथे हिंजवडीतनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 36 कंपन्या बाहेर गेल्या आयटीच्या. मी शेवटी माहिती काढली, म्हटलं रोज सांगतात 36 कंपन्या गेल्या, 36 कंपन्या गेल्या. माझ्या लक्षात आलं 19 कंपन्यांनी आपलं नवीन कॅम्पस सुरू केलं. ते त्यांनी या ठिकाणी सुरू न करता दुसरीकडे कॅम्पस सुरू केलं, आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर नाही केला, महाराष्ट्रातल्या टियर 2 सिटीमध्ये केला, कारण तिथे त्यांना जास्त फायदा मिळतो. म्हणून इथलं कायम ठेवून त्यांनी संभाजीनगरला केलं, त्यांनी नागपूरला केलं, त्यांनी नाशिकला केलं. आणि या 19 पैकी 17 लोकांनी महाविकास आघाडीच्या काळात केलं आणि 2 लोकांनी आमच्या काळामध्ये केलं. मात्र रोज सांगतात की हिंजवडीच्या आयटी पार्क मधनं या ठिकाणी कंपन्या चालल्यात. आणि म्हणून या फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो, 2014 ते 19 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. 2014 ते 19 थेट परकीय गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता, पहिल्या क्रमांकावर. 2019 ला बेईमानी झाली आणि सरकार गेलं. 2020-21 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर गेला आणि कर्नाटक पहिल्या नंबरवर आलं. पुन्हा दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर गेला. सुप्रियाताई, तुमचं सरकार होतं, गुजरात नंबर 1 वर आला, आमच्या काळात नाही. मी तर गुजरातला मागे ठेवलं होतं. तुमच्या काळामध्ये गुजरात नंबर 1 आला. पुन्हा 2022 साली आपलं सरकार आलं. सरकारच्या पहिल्या मुलाखतीत मी सांगितलं, कोणी बघा, मी त्या ठिकाणी सांगितलं, आजच सांगतो, पुन्हा आम्ही महाराष्ट्राला नंबर 1 आणू. आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र नंबर 1 आला. दुसऱ्याही वर्षी महाराष्ट्र नंबर 1 आला. आणि या वर्षी तर देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली त्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली, एकट्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे देशाचे गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू सगळे राज्य मिळून 48% आणि माझा एकटा महाराष्ट्र 52% आम्ही या ठिकाणी गुंतवणूक आणून दाखवली. आणि हे आकडे माझे नाही आहेत, आरबीआयने जाहीर केलेले आकडे आहेत. अरे मला अपेक्षा होती माननीय पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले साहेब या ठिकाणी सांगतील, आम्हाला अभिमान वाटतो की आमचा महाराष्ट्र पुढे गेला, गुंतवणुकीत नंबर 1 झाला. देशातली सर्वाधिक गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली. पण हे रोज खोटंच सांगतात. हे म्हणतात गुजरातच पुढे चाललाय, गुजरातमध्येच आमच्या इंडस्ट्री चाललेल्या आहेत. बंधू भगिनींनो, मला तर गुजरात राज्याचा हेवा वाटतो. त्यांना ऍडव्हर्टिजमेंट देण्याची आवश्यकताच नाहीये. त्यांचा भोंगा घेऊन या ठिकाणी सुप्रियाताई आणि महाविकास आघाडीचे लोकच फिरतात, रोज सांगतात तेच चांगले आहेत, तेच चांगले आहेत, तेच चांगले आहेत. अरे कधीतरी म्हणा आपलं राज्य चांगलं आहे, आपलं राज्य नंबर 1 आहे, आलेलं आहे, गुंतवणूक येते आहे, या ठिकाणी इंडस्ट्री येते आहे. आमच्या पुण्यामध्ये या ठिकाणी ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठं क्लस्टर तयार झालं, संभाजीनगरला क्लस्टर तयार झालं. देशाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री
आणि ईव्ही सेक्टरची इन्व्हेस्टमेंट आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या पुण्यामध्ये येते. हे सांगतात की या ठिकाणी आमच्या इंडस्ट्री बाहेर चालल्या, म्हणून त्यांना सांगतो याच पुणे जिल्ह्यामध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांचं भारतातलं सगळ्यात मोठं कॅम्पस काढणं सुरू केलं, ज्या एकाच कॅम्पसमध्ये 50,000 तरुणांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं ते नोकऱ्या देणार आहेत. एवढा मोठा रोजगार एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये एक कंपनी करते आहे, कारण त्यांना विश्वास आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे उद्योग प्रेमी सरकार आहे. हे उद्योगाकडनं वसुली करणारं सरकार नाही आहे, हे उद्योगांना प्रोत्साहन देणारं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुंतवणूक येते. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज एकीकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय. पुण्याचा रिंग रोड असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हायवे असतील, मुंबई आणि पुणे हायवेवर होणारं काम असेल, पुण्याकडे अटल सेतूमुळे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आता जवळ आलेला आहे. एक असा कॉरिडॉर तयार होतो आहे की ज्या कॉरिडॉरमुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या वाढत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते आहे, सांडपाण्याची व्यवस्था होते आहे, कचऱ्याचा निचरा चाललेला आहे. हा विचार कधीच यापूर्वी करण्यात आला नव्हता. अशा प्रकारचं काम आज आपण या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रातल्या सरकारने सर्व घटकांचा विचार या ठिकाणी केला. आज आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देतोय. आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 1 रुपयात पीक विमा देतोय. आमच्या शेतकऱ्यांकरता आम्ही घोषणा केली, आता पुन्हा सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांना भावांतर योजना आम्ही देतो आहोत. आणि त्यासोबत आमच्या युवांकरता परदेशी शिष्यवृत्तीची योजना असेल, आमच्या युवांकरता शैक्षणिक शुल्कामध्ये त्या ठिकाणी 50% फीची सवलत असेल, आमच्या युवांकरता त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांच्या हाताला आम्ही काम देतोय आणि त्यांचं 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते आहे. आम्ही हा देखील निर्णय केलाय, पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आमच्या युवांना 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही देणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी आम्ही देणार आहोत. आज आपण पाहू शकतो दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर असा एकही समाज नाही ज्या समाजाकरता आपण या ठिकाणी योजना सुरू केलेल्या नाहीत. सर्व समाजाला सोबत घेऊन आपली वाटचाल चाललेली आहे. बंधू भगिनींनो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं सांगतात, भारताला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची जी 50% लोकसंख्या आहे, या 50% लोकसंख्येला म्हणजे आमच्या माता भगिनींना जोपर्यंत आपण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत 14 योजना आणल्या, ज्यातनं महिलांना अधिकारिता दिली. लखपती दीदी योजना म्हणजे काय? मोदीजींच्या योजनेतनं रोजगार घेऊन जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला आम्ही लखपती दीदी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. पुढच्या काळात 25 लाख करणार आहे. 2028 पर्यंत 50 लाख करणार आहे. महेश दादा, जशी तुम्ही 90,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी तयार केल्या, माझी तुम्हाला विनंती आहे, आता तुम्हाला 25,000 लखपती दीदी या भोसरी मतदारसंघामध्ये तयार करायची.